ठाणे महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी प्रत्येक विकास कामासाठी राज्य आणि केंद्र शासनाच्या निधीवर अवलंबून न राहता स्वतःच्या मालमत्ता आणि उत्पन्नाच्या स्रोतांचा प्रभावी वापर करून आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावं या कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार अॅडव्होकेट निरंजन डावखरे यांच्या मागणीला आता शासन निर्णयाचं बळ मिळालं असून पालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या मालमत्ता मुद्रीकरणासाठी राज्य शासनानं धोरणात्मक चौकट निश्चित केल्यानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग मोकळा झालाय। आमदार डावखरे यांच्या मार्गदर्शनाखाली सनदी लेखापाल सीए रेणुकादास दंडे यांनी महानगरपालिकांच्या मालमत्तांचं वर्गीकरण, व्यवस्थापन आणि पारदर्शकता आणि मुद्रिकीकरणासंदर्भात धोरणात्मक प्रस्ताव तयार केला होता। 14 मे 2026 रोजी आमदार डावखरे यांनी ठाणे महापालिका आणि राज्य शासनाकडे सविस्तर निवेदन देऊन पालिकेच्या सर्व चल अचल मालमत्तांची प्रमाणित नोंद आणि वर्गीकरण करण्याची मागणी केली होती। सध्याचा वापर, वादग्रस्त स्थिती, रेडी रेकनरनुसार मूल्य, बाजार मूल्य तसंच उत्पन्न निर्मितीची क्षमता यांची माहिती एकत्रित करण्याचा आग्रह त्यांनी धरला होता। महापालिकांच्या मालमत्तांचं शास्त्रीय व्यवस्थापन करण्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्याचा प्रस्तावही त्यांनी मांडला। पालिकेकडून समाधानकारक माहिती न मिळाल्यानं डावखरे यांनी 3 जुलै रोजी पुन्हा स्मरणपत्र देऊन पाठपुरावा केला। प्रत्यक्ष वापरातील निष्क्रिय, वादग्रस्त, अतिक्रमित तसंच अन्य व्यक्ती किंवा संस्थांच्या ताब्यातील मालमत्तांचं स्वतंत्र वर्गीकरण करून त्यांच्या आर्थिक क्षमतेचं मूल्यांकन करण्याची मागणी त्यांनी केली। खासगी भागीदारी, कॉन्सेशन मॉडेल इत्यादी माध्यमातून पालिकांच्या दीर्घकालीन उत्पन्नाचे स्रोत उभे करता येतील। या उत्पन्नातून पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य, शिक्षण, पार्किंग, बाजारपेठा आणि स्वच्छता यांसारख्या नागरी सुविधांना अधिक आर्थिक बळ देता येईल। या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी झाल्यास पालिकेचे केवळ करसंकलनावर असलेले आर्थिक अवलंबित्व मोठ्या प्रमाणात कमी करता येईल। तसंच भविष्यात नागरिकांवर अनावश्यक करवाढ लादण्याची गरजही लक्षणीयरित्या कमी होऊ शकते, असं डावखरे यांनी स्पष्ट केलं। राज्य शासनानं मालमत्ता मुद्रीकरणासाठी धोरणात्मक चौकट निश्चित केल्यानंतर ठाणे महापालिकेनं आता आपल्या सर्व मालमत्तांचं सर्वेक्षण, मूल्यांकन आणि GIS मॅपिंग करून डिजिटल ॲसेट रजिस्टर तयार करावं अशी मागणीही डावखरे यांनी केली आहे। मालमत्तांची उत्पन्न निर्मिती क्षमता तपासून त्यानुसार भाडेपट्टा, संयुक्त विकास किंवा अन्य कायदेशीर पर्यायांचा अवलंब करण्याची गरज त्यांनी यावेळेला व्यक्त केली।